उपोषणच करते, कपडे काढते, आंघोळ काय करते. अरे काय रे, अशी गलिच्छ माणसं पलटणमध्ये जन्माला येते. हे आलंय कुठनं? पिट्टू बाबा आमचे म्हणतात कुठं फडक्या आहोत का, नानापेठ का गणेशपेठ तिथं जा ना बाबा तिकडे, काय आम्हाला ताप देतोय. आलाय तर सुखत राहा. तुमच्या बायकोने तुम्हाला जेवण केलं नाही तर मोर्चा काढायला बॅरिस्टर निकमाला बोलवा. पोरं जर ऐकत नसतील तर बॅरिस्टर निकमाला बोलवा. आणि मुलीने जर मनाविरुद्ध लग्न केलं तर बॅरिस्टर निकमालाच बोलवा. तुमच्या त्या सासरू असेल, कोण असेल तुमच्या भोवती बोलते. येड्याचा बाजार, पर्सनल पैशाने ही माणसं स्वतःला जमत नाही. ऊस टाकतोय बारामतीला, ते अजून एक शाळेत एक ते ऊस टाकतात अजिंक्यताराला, आणि इकडं श्रीराम का. आता सगळं व्यवस्थित चाललंय, आता साखरवाडी व्यवस्थित चालली आहे. अहो 20,000 क्रशिंग करायला कारखाना आहे कुठे? तुम्ही आहे कुठं? श्रीराम ना उद्या 10-15 हजारावर जाईल, 30,000 ऊस आपण कंट्रोल करणार आहे. यांचा कारखानाच बंद पडणार आहे म्हणून चाललंय हे सगळं. 20 लाख टन ऊस आहे आपल्या तालुक्यात. आपण जर 15,000 रोजचा गळायला लागला तर 6 महिन्यात किती होईल? साधा विचार करा ना. हे होऊ नये, आपली पूर्ण संपून आहेत म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे यांच्याला मला काही बोलायचं नाही. याच्या पलीकडे मी काय त्यांना बोलणार नाही. पाटलाचं आव्हान मी स्वीकारलंय. माझा निरोप आत्ताच सांगून टाका की पाटील मी आत्ता तुमच्याच गावावरनं चाललोय, तुम्हाला जे काय करायचं ते करून घ्या आत्ताच, नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. आणि तुमच्यावर भयंकर मोठा वर्षाव असा होणार आहे की गेलेले पैसे जे तुम्ही बुडवलेले आहेत, खाल्लेत का नाहीत मला माहीत नाही, परंतु आज न उद्या तुमच्यापर्यंत हे पोचवणारच आहे. बघू कोण काय करते, कोण दमते बघू. अहो हे तुम्ही करायला पाहिजे तरी मला करायला लावतोय. मला तुमचं नवलच वाटतं बाबा. तो वाईट वागतो त्याला तुम्ही येऊन दादा. आणि पाटलाला काय म्हणायचं? तात्या 1.5 किलो खा आणि आम्हाला थर्ड लाव. एक नको 1.5 खा. आमच्या घरादाराचं वाटोळ कर. शुभेच्छा तुला, पुढच्या जन्मी तूच आमच्या उरावर ये. काही जास्त मी बोलत नाही.